वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या गाजतंय. त्यानिमित्ताने एका जुन्या आठवणीने डोकं वर काढलं. माझ्या संपर्कात काही वर्षांपूर्वी आलेली एक मुलगी, इंजिनियर झालेली. त्यांच्या समाजात मुली फार न शिकणाऱ्या, त्यामुळे लग्नाच्या बाजारात तुझी किंमत प्रचंड आहे असं येता जाता तिच्या मनावर बिंबवणारे आईवडील. एकदा तिच्या आईने तिला फोन केला आणि आपल्या समाजाचा एक मुलगा अमुक देशात राहतो. त्याचं लग्न तुझ्याशी व्हावं यासाठी तुझे पप्पा सेटिंग लावत असल्याचं सांगितलं. मुलगा उत्तर अमेरिकेतल्या एका लहानशा देशात काम करत होता. काम काय करतो हेही घरच्यांना माहिती नव्हतं, पण ते महत्त्वाचं नव्हतं. मग मुलीने त्याला फेसबुकवर शोधलं. तो दिसायला चिकना असल्याची खात्री करून घेतली. दरम्यान आपली मुलगी लग्नाची असून तुमच्याशी तिचं लग्न व्हावं अशी इच्छा असल्याचं मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला कळवलं. मी भारतात आलो की मुलीला भेटेन असं त्याने सांगितलं. दरम्यान वडिलांच्या फोनमधून चोरून आईनं त्याचा तिकडचा नंबर घेतला आणि मुलीला दिला. हिनं त्याच्याशी चॅट करायचा प्रयत्न केला, पण त्यानं काही तिला फार प्रतिसाद दिला नाही. मग मुलगा चिकना असल्यामुळे तिच्या आईनं तिला गोरं व्हायची स्किन ट्रीटमेंट घ्यायला लावली. या सगळ्यात 4 महिने गेले. तो बघायला येणार म्हणून मुलगी घरी जायला निघाली. तिनं त्याला भेटण्यासाठी 2 छान ड्रेस शिवले. खरंच डिसेंट म्हणावे तसे. ती घरी गेली. त्याला भेटून परत आली. गॉसिपमध्ये मी शून्य इंटरेस्टेड असते, पण काही छान बातमी असेल आणि मी खडूसपणा करून विचारलं नाही असं व्हायला नको म्हणून विचारलं की कशी झाली तुमची भेट? कुठला ड्रेस घातला होतास? वगैरे. इथे मला फक्त 2 धक्के मिळाले. अगं दोन्ही ड्रेस आईला खूप साधे वाटले. म्हणून तिनं तिकडे मला नवीन ड्रेस घ्यायला लावला 5,000चा. मग अर्थातच उत्तर अमेरिका रिटर्न मुलगा कसा दिसायला चिकना आहे वगैरे ऐकलं. पुढे म्हटलं तो दिसायला हँडसम आहे हे मस्तच, पण बोलायला कसा वाटला? उद्गारवाचक चिन्ह. तुझ्या आणि त्याच्या गप्पा कशा झाल्या? हे विचारलं तर अगं गप्पा? त्याच्याकडून होकार आला तरच आम्हाला गप्पा मारायला भेटता येईल. आत्ताच कुठे गप्पा? असं उत्तर मिळालं. म्हटलं बरं, पण मग त्याच्याशी तुझं काही बोलणं झालं नाही? त्याने तुला चॅटवरही एंटरटेन केलेलं नाही, मग त्याच्याकडून होकार आला तर तू काय करणार? त्यावर परत त्याला हो म्हणणार? तो तिकडे परदेशात राहतो, दणक्यात कमावतो. आमच्या समाजात कोण देणार आहे मला असा मुलगा? वगैरे मुक्ताफळं ऐकली आणि त्या विषयातून मी अंत काढून घेतलं. पुढे ती मुलगी माझ्या संपर्कात असेपर्यंत तरी त्या मुलाकडून तिला होकार आला नाही. स्किन ट्रीटमेंट्स, कपडे यांवर ओतलेले पैसे वाया गेले, पण त्यात त्यांना कुणालाच काही गैर वाटलं नाही. कारण लग्न होऊन चांगल्या घरात जायचं असेल तर त्यासाठी किंमत मोजायला लागते आणि तीही चांगली घसघशीत, हे त्यांना मान्यच होतं. मुलगी ही माणूस नसून फक्त लग्न करून पाठवायची वस्तू आहे. तिचं लग्न हीच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता. ते व्हायला, टिकायला हवं असेल तर मुलींनी सर्वतोपरी ॲडजस्टमेंट्स करायच्या. छान छान दिसायचं, डोक्यावरचा पदर आणि कपाळावरचं कुंकू हलू द्यायचं नाही, मान वर करून बोलायचं नाही वगैरे ग्रूमिंग अनेक वर्ष सुरू आहे. यात बहुतेकदा आईवडील आणि जवळचे नातेवाईकच सहभागी असतात. दुर्दैवाने मुलींचं काही बरवाईट झालं की न्यायही तेच मागतात. पण ही आपल्याच कर्माची फळं आहेत याचा विचार कुणीही करत नाही. परवा वैष्णवीच्या मृत्यूची पहिली बातमी पाहण्यात आली तेव्हा बातम्यांबरोबर होते तिचे नवऱ्याबरोबरचे अत्यंत शाही गेटअपमध्ये काढलेले वेडिंग फोटोज. लग्नाचं पुढे काय होईल ते होऊ दे, पण लग्न ग्रँड हवं असा अलीकडे बऱ्याच लग्नाळू मुलामुलींचा हट्टाग्रह असतो. अशा लग्नांमध्ये पाहुणं म्हणून जातानाही मला गुदमरायला होतं इतकं तिथलं संपत्तीचं प्रदर्शन अंगावर येणारं असतं. वैष्णवीच्या बातमीबरोबरचे ते फोटोज पाहिले तोपर्यंत बातमी वाचलेली नव्हती, पण तिचं लग्न हे बिग फॅट फॅमिलीतलं बिग फॅट वेडिंग आहे हे कळत होतंच. पुढे 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर, कौटुंबिक हिंसाचार असे तपशील समोर आले आणि गरगरायला झालं. 51 तोळे सोनं कशाला म्हणतात? त्या सोन्याच्या किमतीत किती होतं करू मुलांची शिक्षणं होतील? किती कुटुंबांच्या डोक्यावर छप्पर उभं राहील असे अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रश्न मनाला पडले. त्यानंतर अगदी आतापर्यंत समोर येणाऱ्या बातम्यांचे तपशील जीवाला घोर लावणारे आहेत. दोष कुणाचा? हा अशा प्रसंगातला घासून गुळगुळीत झालेला प्रश्न. गेलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलू नये म्हणतात, पण पहिला दोष वैष्णवीचाच. वैष्णवीने काय पाहिलं असेल त्या मुलामध्ये? आडनाव, कुटुंबाचा राजकीय दबदबा, गडगंज संपत्ती, कुणास ठाऊक. पण आपल्याला ज्याच्याबद्दल प्रेम वाटतंय तो त्या प्रेमाच्या योग्यतेचा आहे की नाही हे तपासून बघणं तिला जमलं नाही, हे तिचं चुकलंच. तिचं शाही लग्न लावून देणारे पण नंतर तिच्या जीवाचा विचार न करता अनेकदा अत्याचार होऊनही तिला सासरच्या तोफेच्या तोंडी देणारे तिचे आईवडीलही तितकेच दोषी. त्यांना आता हे ऐकणं, पचवणं कटू वाटू शकतं, पण सत्य बहुतेक वेळा कटू असतंच. जे घडलं त्यातून हगवणे कुटुंबाबद्दल काही बोलावं एवढी त्यांची योग्यताच नाही. पण वैष्णवीवर अत्याचार करणाऱ्या तिच्या नणंदेबद्दल मला कुतूहल आहे. मोठ्या लोकांच्यात उठबस असलेली दिसते तीर्थरूप. तिचं लग्न झालंय की नाही माहिती नाही, पण जेव्हा केव्हा ते होईल तेव्हा तिला असा नवरा, अशी नणंद आणि सासूसासरे मिळाले तर ती काय करेल? छळ, अन्याय, अत्याचार सहन करेल की त्या नरकातून बाहेर पडण्यासाठी हातपाय मारेल? वैष्णवीला हेही जमलं नाही, तेही तिचं चुकलंच. एकूणच लग्नसंस्थेत असलेले दोष या विषयावर सध्या अनेक जण खूप महत्त्वाचं लिहितायत. ही सो कॉल्ड संस्था सदोष आहेच, पण मुलींचे पाय शक्य तेवढे ओढत राहणारा समाज म्हणून आपण सगळेच यात जास्त दोषी आहोत. वैष्णवी आता 24 वर्षांची होती अशी बातम्यांमधली माहिती आहे.
20-22 हे पूर्वी लग्नाचं वय होतं, आता मात्र वयाच्या 20-22शीत झालेली बहुतेक लग्न पुढे जाऊन गंडतात असंच निरीक्षण आहे माझं. याबाबतचा कुठला डेटा माझ्याकडे नाही, पण माझ्या बघण्यातली माझ्या पिढीतल्या लोकांची बहुतेक गंडलेली लग्न ही त्यांनी वयाच्या 20-22शीत केलेली आहेत. त्यामानाने रूढार्थाने उशिरा पण नीट समज आल्यावर आणि मुख्य म्हणजे करायचं म्हणून न केलेलं लग्न टिकण्याच्या शक्यता जरा जास्त असाव्यात. पण तुम्ही 25 वर्षांचे आणि तरीही लग्न न झालेले असाल तर तुमच्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन असा असतो की जणू काही 50शी आली पण अजून लग्न नाही. असो, हाही समाज म्हणून आपला अजून एक दोषच. वैष्णवीच्या जाण्यामुळे राजकारण आणि राजकारणाचं कुरूपपणही पुन्हा एकदा समोर येतंय. राज्याचे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात साफ उघडे पडले आहेत. अर्थात त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आणि मित्रांना तसं वाटणार नाहीच, पण आधी मागितली का दिली? असं विचारत फॉर्च्युनरची किल्ली देणारा फोटो, व्हिडिओ, मग लग्नाला गेलो आणि मागे लचांड लागलं, हे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांच्याच पठडीतलं आहे हे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची या प्रकरणातली एकूणच तत्परता ही दखल घ्याविषयी आहे. पुण्यात म्हणे काल महिला आयोगाच्या समर्थनार्थ मोर्चा आंदोलन झालं. आंदोलनात फोटो फक्त रुपाली चाकणकरांचे तोंडदेखलं किंवा जनाची ना मनाची म्हणूनही त्यात वैष्णवीला श्रद्धांजली किंवा न्यायाचा उल्लेख नाही. हे सगळंच खटकणारं आहे. बरं, काही वर्षांपूर्वीपर्यंत हे असं काही घडलं की नैतिक जबाबदारी म्हणून नेते पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याची पद्धत होती. आता काळ बदललाय. माणसं जेवढी अधिक बेजबाबदार तेवढे त्यांना मिळणारे लाभ, पद आणि महत्त्व अधिक. त्यामुळे आता अजित पवारांनी हगवणेंना पक्षातून हाकललं असेल तरी पुढे मागे निर्दोष मुक्त होऊन तेच एखाद्या पदावर विराजमान दिसणारच नाहीत असं नाही. वैष्णवी प्रकरणात पहिल्या 1-2 दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉलवर कसपटेंशी संवाद साधल्याचे नीट अँगलने काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. सुप्रिया या संवेदनशील राजकारणी आहेत असं माझं मत आहे. त्यांनी कसपटे कुटुंबाशी संवाद साधलाच असेल, पण त्याचे स्क्रिप्टेड फोटो काढून पीआर कशाला? पण असे प्रश्न व्यर्थ आहेत, कारण आपण काही केलं नाही तरी चालेल, खूप करतोय असं दाखवणं मात्र महत्त्वाचं आहे आणि पुरेसंही. वैष्णवीचे वडील कसपटे यांनी कालपरवाच मुलींना प्रेम न करण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या विधानाची गंमत वाटली. मुलींनो, डोळस प्रेम करा आणि मुलींची निवड चुकली तर पालकांनो त्यांच्या मागे उभं राहा. आम्ही मुलीला वाऱ्यावर सोडण्याची जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका, असं म्हणाले असते तर त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली असती. मुलींनी काय करावं आणि काय करू नये याचे क्लासेस गेली अनेक वर्ष सुरू आहेत. विशेष म्हणजे या क्लासमध्ये शिकवण्यासाठी क्वालिफिकेशन लागत नाही. उठसूट कुणीही शिकवू शकतं. पण वैष्णवी सारख्या मुलींचे हुंडाबळी जातात तेव्हा ते समाज म्हणून आपलं कलेक्टिव्ह फेल्युअर असतं. त्यावर मात करण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करण्याची गरज आहे. फक्त इतरांना शिकवण्याएवढं ते सोपं नसल्यामुळे त्या भानगडीत कुणी पडत नाही.